नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात, प्रतिमा विचार करत असते की सुमन अजून कशी काय उठली नाही. तेवढ्यात नागराज येतो तिकडे. प्रतिमा विचारते, तुम्ही एवढ्या सकाळी कुठून आलात? नागराज म्हणतो, मी तर मॉर्निंग वॉक करून आलोय. हो, पण सुमन कालपासून जी झोपली ती अजून उठलेलीच नाही आहे, हे मला थोडं विचित्र वाटतंय. नागराज म्हणतो, हो का? थांबा मी जरा बघून येतो. प्रतिमा लगेच सायलीला फोन करते आणि घडलेला प्रकार सांगते. सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे, मी येतेच आहे तुमच्याकडे. तोपर्यंत जर सुमन काकू उठल्या तर मला मेसेज करा. मग कल्पना विचारते, सायली सुमनला काय झालं आहे का? मग सायली सगळा घडलेला प्रकार सांगते. प्रताप जाम चिडतो. तो म्हणतो, मी आत्ता नागराजला जाब विचारतो आणि रविराजला सांगून त्याला जेलमध्ये पाठवतो. अर्जुन म्हणतो, नाही, आपण हे करून चालणार नाही. सुमन काकूने प्रतिकार केला पाहिजे, तरच त्याचा काहीतरी फायदा होईल. प्रताप म्हणतो, ठीक आहे, पण जर ते थांबलं नाही तर मात्र आपण शिक्षा द्यायचीच नागराजला. मग अर्जुन आणि सायली प्रतिमाकडे जातात सुमनची काय दिशा आहे बघण्यासाठी. इकडे तन्वी अश्विनला समजवण्याला प्रयत्न करते. अश्विन काही ऐकत नाही. तन्वी म्हणते, मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणू का? अश्विन म्हणतो, काही गरज नाही आहे. परत तन्वी काहीतरी खोटं सांगायला सुरुवात करते, पण अश्विन म्हणतो, मला काही ऐकून घ्यायचं नाही आणि तिकडून निघून जातो. इकडे सायली प्रतिमाच्या घरात जाते. नागराज बघून तिला म्हणतो, आजकाल आपली भेट रोज रोजच होत चालली आहे. अर्जुन कुठे? सायली म्हणते, त्यांना ऑफिस आहे, ते तिकडे गेलेत. तेवढ्यात तिकडे सुमन येते. प्रतिमा बघून तिला खूप बरं वाटतं. ती म्हणते, अगं काय झालं तुला, इतका वेळ का झोपली होतीस? सुमन म्हणते, अहो मला काही कळतच नाही आहे, एवढा वेळ मी झोपूच नाही शकत आणि आता डोकं एवढं ठणकतंय ना. नागराज जसा घरातून निघतो तसं सायली अर्जुनला मेसेज करून कळवते की नागराज निघालाय. इकडे सायली सुमनला सांगते की सुमन काकू नक्की काय झालं? सुमन म्हणते, अगं मी काल रात्री जेवली सुद्धा नाही, फक्त ह्यानी जे दूध दिलं ना ते प्यायले आणि त्याच्यानंतर जी मला झोप लागली ना, मला समजलंच नाही. मला डोळे उघडायचा खूप प्रयत्न केला पण नाही झालं माझ्याच्याने. सायली म्हणते, नागराज काकांनी तुम्हाला दूध दिलं? सुमन म्हणते, हो. प्रतिमा म्हणते, मला सगळं कळलं आहे, सायलीने सगळं सांगितलं आहे. अगं सुमन, तू मला का नाही हे सगळं सांगितलंस? एकदाही तुला नाही वाटलं विश्वासात घ्यावं? सुमन म्हणते, वहिनी धक्का एवढा मोठा होता की मला कळलंच नाही मी काय बोलू आणि कसं सांगू. सायली सांगते, आता काहीही झालं तरी हिंसाचार सहन करायचा नाही, मग जो घरातला असू दे नाही तर बाहेरचा. लक्षात ठेवा सुमन काकू. इकडे अर्जुन नागराजला फॉलो करत असतो. त्याची गाडी एका हॉटेलपर्यंत थांबते. अर्जुन त्या हॉटेलच्या आत जातो. नंतर सायली सुमनला सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग देत असते. ती सांगते की जर तुम्हाला कोण मारायला आलं तर कसं तुम्ही त्याचा हल्लाबोल कराल, कसं त्याला अडवाल, ह्या सगळ्या गोष्टी सुमनला सांगत असते ती. इकडे अर्जुन नागराजचा पाठलाग करत त्या हॉटेलमध्ये घुसतो आणि बघतो तर नागराजने काही ऑर्डर दिलेली असते त्या हॉटेलमध्ये. अर्जुन म्हणतो, आत्ता हा ऑर्डर घेऊन कसली जातोय? इकडे सायली सुमनला सगळ्या टेक्निक शिकवत असते. सुमनला फार बरं वाटतं. ती म्हणते, सायली किती करतेस गं तू आमच्यासाठी? सायली म्हणते, सुमन काकू, जर तुम्हाला वाटलं की तुमच्या जीवावरच आलं आहे तर घरामध्ये अशी कोणती ठिकाणं आहेत जिकडे तुम्ही सुरक्षितपणे लपू शकता, ही ठिकाणं तुम्ही शोधून काढा. आणि प्रतिमा आत्या, रविराज काका आणि आम्ही आहोतच, तुम्ही लगेच आम्हाला फोन करा. सुमन म्हणते, किती गुणाची आहेस गं तू. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुनला सचिन आणि साक्षी एका हॉटेलमध्ये दिसतात. सचिन तिची पापी घेत असतो. अर्जुन त्यांना रंगेहात पकडतो, पण तो त्यांना जाऊन बोलत नाही. नंतर तो घरी येतो आणि म्हणतो की मी माझ्या बायको सोडून दुसऱ्या कोणालाही बघणार नाही आणि माझी फॅमिली माझी प्रायोरिटी आहे. अस्मिता म्हणते, अरे तुला आज माझी आठवण कशी काय आली? तुझी बायकोच तुला दिसते नाही का? अर्जुन म्हणतो, हो, कारण फॅमिलीच माझी प्रायोरिटी आहे आणि जर कोणी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी त्यांचा जीव घेईन. अस्मिता म्हणते, असं काय म्हणतोयस? मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.